तुळसी हार गळा तुळसी हार गळा कसे विरामर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कसे विरामर कधी कौस्तुभने विराजित कधी कौस्तुभने विराजित तुळसी हार गळा तुळसी हार गळा कसे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कसे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कसे विरमण तुळसी हार गळा तुळसी हार गळा कसे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कसे पीतांबर तुळसी हार कसे पीतांबर कसे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख बाबरे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
रामकृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी विठ्ठला बळवान धर्मरक्षा वया अवतार धर्मरक्षा वया धर्मरक्षा वया अवतार धर्मरक्षा वया अवतार पुण्या पारिसे भक्तजना पुण्या पारिसे भक्तजना पुण्या पारिसे भक्तजना ऋषी साठी जन्म ऋषी
धर्म रक्षावया अवतार घेची धर्म रक्षावया अवतार घेची धर्म रक्षावया अवतार घेसे धर्म रक्षावया अवतार घेसे धर्म रक्षावया अवतार घेची धर्म रक्षावया अवतार घेची धर्म रक्षावया अवतार घेसे धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीचे भक्त जन आपुल्या पाळीचे भक्त जन अमरशीसाठी जन्म सोसिले अमरशीसाठी जन्म सोसिले आपुल्या पाळीसे भक्त जना आपुल्या पाळीसे भक्त जना अंबरोषेसाठी जन्म सोसिले अंबरोषेसाठी जन्म सोसिले धर्मरक्षावया अवतार घेची धर्मरक्षावया अवतार घे धर्म रक्षावया अवतार घेसे धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीचे भक्त जन आपुल्या पाळीचे भक्त जन अमरशीसाठी जन्म सोसिले अमरशीसाठी जन्म सोसिले आपुल्या पाळीसे भक्त जना आपुल्या पाळीसे भक्त जना
अवतार घेसी धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्दारिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्दारिले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणी दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्दारिले किती एक पांडुरंगा करू पांडुरंगा करो दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया जयांची वदे पूर्ण वेदांत वाणी मनावे कसे हो तया लागी वाणी परब्रह्म रूपे असा जो तुकावा तयाचे तुकी कोण दुजा तुकावा जगद्गुरु तुकाराम महाराज की जय साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे संकट कटय मिटय सब पेरा जो मिटय हनुमत जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव भाविक जन हो आवाज मोकळा सोडा जरा हे वेगळं वाटते भाविक जन हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ देहोरेवासी आपल्या रसावाणीच्या माध्यमातून पंचम वेद निर्माण करणारे कडकडीत वैराग्याचे पुतळे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग हे विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणून आपल्या या गावामध्ये हरिभक्ती परायण हनुमंतराव बंडगर आणि त्यांचे 2 चिरंजीव भाऊसाहेब असतील दादा असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही भव्य आणि दिव्य स्वरूपात अशा प्रकारचं हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि या भैरवनाथाचा हा शाही विवाह सोहळा यांनी आज आयोजन केलेलं आहे
आणि त्यानिमित्त आजची ही कीर्तन रूपी सेवा भाऊसाहेबांनी माझ्याकडे दिली. असो या गोड सेवेला गोड अशी मृदंगाची साथ आमचे कृष्णा महाराज दराडे करत आहेत. गोड हार्मोनियमची साथ करण्याकरता आमचे भगवान महाराज दराडे करत आहेत. आणि गोड गायनाची साथ करण्याकरता महाराज आपल्याच परिसरातील आमचे पांडुरंग महाराज तात्पुते, तसेच आमचे ढवळे महाराज, सोनवणे महाराज, जाफरबाई महाराज, आपण बंडगर महाराज, सर्व मदनवाडीकर भजनी मंडळ, तसेच आमचे सकुंडे महाराज, तात्या ढवळे महाराज सर्व गोड गायनाची साथ करत आहेत. आणि आज या ठिकाणी आमचे चॅनलचे डोंबाळे सर, त्यांचं शूटिंग चालू आहे. हो, लाईव्ह शूटिंग चालू आहे. गोड अशी हा सिस्टीम लांडगेच ना, लांडगेंची गोड अशी सिस्टीम आहे. उपस्थित सर्व श्रोते सर्वांना वंदन करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठाला आमचे विनेकरी महाराज राहिले. विनेकरी महाराजांनाही दंडवत करतो. ऐका, यावंच लागतं महाराज जीवाला. येत असतात संत आणि आणावं लागतं देवाला. विठाला यावंच लागतं जीवाला. जे कर्म केलंय ते कर्म भोगण्याकरता या जीवाला जन्माला यावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. या जीवाला जन्माला यावंच लागतं महाराज. हो, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपोलिया. कर्म केलेलं भोगण्याकरता या जीवाला जन्माला यावंच लागतं महाराज. आणि स्वतःहून येत असतात ते संत महात्मे. हो, या जगताचं अधिपतन होत आहे. हे जगत वाहत चाललेलं आहे. हे जगत बुडत चाललेलं आहे. हे आमच्या या साधू महात्म्यांना पाहावत नाही. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या जीवाचं अधिपतन होत आहे. वाहत चाललेलं आहे, बुडत चाललेलं आहे. हे साधू महात्म्याला पाहावत नाही. आणि म्हणून वैकुंठला राहणारे संत आम्ही वैकुंठवासी
गोड प्रमाण दिलं महाराज. आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारणासी. अरे वैकुंठाला राहणारे संत खाली येतात कशा करता? येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठे. वैकुंठाला राहणारे संत खाली येतात आणि काय करतात? वाढावया सुख भक्तिभाव धर्म. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. कुळाचारी नाम विठोबाचे. विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे. विठोबाचे अवतार दया करण. अवतार दया करण. कुळाचार नाम कुळाचार नाम खाली येतात आणि काय करतात? वाढावया सुख भक्तिभाव धर्म. भक्तिभाव धर्म वाढवण्यासाठी आणि जीवाचं खरं हित सांगण्यासाठी संत महात्मे खाली येतात. हो, अहितापासून काढती हित देवोनी वाढविती. खरं हित सांगतात. यासाठी या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे महाराज अवतार घेतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. जडजीवा या करता संतांचा अवतार आहे. ऐका, स्वतःहून येत असतात ते संत आणि आणावं लागतं महाराज देवाला. विठाला विठाल ज्यावेळी या पृथ्वीवरती भयंकर अशा प्रकारची पाप वाढीस लागतात महाराज. आधुनिक समाज व्यवस्थेचा विचार करू गेला असता प्रचलित समाज व्यवस्था ही अनितीच्या मार्गाने जाते. अनितीला प्रोत्साहन दिलं जातं. अनितीची मान उंचावत जाते आणि इकडे मात्र नीतिमत्तेचा रास होत जातो. नीतिमत्ता ही पायंदळी तुडविली जाते आणि यास्तव जगात दुर्जनांची संख्या जास्त वाढते. आणि दुर्जनांची संख्या जास्त वाढले की सज्जन माणसाला त्रास सहन करावा लागतो आणि याचा परिणाम यज्ञाधिक कर्मे बंद पडतात. कीर्तने बंद पडतात. साधू जनांना, संत जनांना, भक्तांना, ब्राह्मणांना त्रास सहन करावा लागतो. असंख्य प्रकारची पाप वाढीस लागतात. गोहत्येसारखी भयंकर पाप वाढीस लागतात. स्त्री हत्येसारखी भयंकर पाप वाढीस लागतात. बाल हत्येसारखी भयंकर पाप वाढीस लागतात. आणि या वाढलेल्या पापाचं ओझ या धरणी मातेला महाराज सहन होत नाही. हो, उदाहरण द्यायचं झालं सोनवणे महाराज. आपल्या डोक्यावर जर आपल्या वजनापेक्षा जास्त महाराज बोजा दिला सातपुते महाराज तर आपलं हातपाय खाली थरथर कापतात की नाही जाफरबाई? हो, आपलं वजन समजा 50-60 किलो धरून चला आणि 100 किलोचं पोतं जर आपल्या डोक्यावरती मांडलं तर महाराज आपले पाय खाली थरथर कापतात. तसंच आहे महाराज, या पृथ्वीवरती हे वाढलेलं पाप या धरणी मातेला त्याचं ओझ होतं आणि त्याचं ओझ झालं
की धरणी माता कंप पावते. यालाच आपण भूकंप म्हणतो महाराज. ही धरणी माता कंप पावते. या धरणी मातेला याचं ओझ सहन होत नाही, म्हणून ही पृथ्वी माता काय करते, एका गायीचं रूप घेते आणि ब्रह्मदेवाकडे जाते. वत्स रूपे पृथ्वी ब्रह्मया पासी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे. गायीचं रूप घेते, ब्रह्मदेवाकडे जाते आणि ब्रह्मदेवा समोर उभा राहून डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू वाहते आणि ब्रह्मदेवाला म्हणते, देवा सोसवेना भार मजाता. या पापी लोकांचा भार मला सहन होत नाही. हो, काहीतरी करा. मग ब्रह्मादिक देव सर्व मिळून भगवान विष्णूकडे जातात आणि भगवान विष्णूची प्रार्थना करतात. स्त्री अनंता मधुसूदना परमलाभा सकळ देवाधिदेवा कृपाळू आजी केशवा महान सर्व देव भगवान विष्णूची प्रार्थना करतात आणि सांगतात, विनंती करतात, देवा या पृथ्वीवरती भयंकर पाप वाढीस लागलेत, तुम्ही काहीतरी करा, लवकर खाली या. मग भगवान विष्णू अवतार घ्यायचं ठरवतात महाराज. हो, मग या करता भगवान विष्णू अवतार घेतात. कसे घेतात महाराज? एका हातामध्ये सुदर्शन चक्र, एका हातामध्ये गदा घेऊन खाली येतात. घेऊन या गदा हाचे दंता करितो, हाचे दंता करितो, हाचे दंता करितो. घेऊन या गदा हाचे दंता करितो, हाचे दंता करितो, हाचे दंता करितो. घेऊन या गदा भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारे. दुष्टांचा संहार आणि भक्तांचं रक्षण करण्याकरता महाराज तो खाली येतो. त्याचं स्वरूप पाहिजे म्हटलं तर तो कसा आहे? रंग नये रूप नये नये वर्ण छाया. रंग नये रूप नये नये वर्ण छाया. रंग नये रूप नये नये वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा. निराकार निर्गुण तुझे रघुराया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. मैं गुलाम तेरा. निर्गुण असणारा तो भगवान, त्याला कोणताही आकार नाही महाराज. निर्गुण आहे, निराकार असणारं हे तत्व महाराज या भक्तांकरता आकाराला येत. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. निर्गुण
आकाराला येतं. आकाराला येऊन काय करतं? भक्तांचं रक्षण करतं. हो, भक्तांचं रक्षण करतं, साधूंचं रक्षण करतं आणि दुर्जनांचा संहार करतं. दुष्टांशी संहारे, दुर्जनांचा संहार आणि भक्तांचं रक्षण झालं की आपोआप धर्माची संस्थापना होते आणि धर्माची संस्थापना करण्याकरता तो भगवान अवतरला येतो. हे धर्म महाराज रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे. वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. भक्तांचं रक्षण करण्याकरता, दुर्जनांचा संहार करण्याकरता तो भगवान अवतीर्ण होतो. यदा यदा यधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूंचं रक्षण, भक्तांचं रक्षण, दुर्जनांचा संहार आणि धर्माची संस्थापना करण्याकरता तो भगवान अवतार घेतो, भक्ताचं रक्षण करतो. कोणत्या भक्ताचं रक्षण केलं? अभंगाचं दुसरं चरण. अंबऋषीसाठी जन्म सोसिले, अंबऋषीसाठी जन्म सोसिले, अंबऋषीसाठी जन्म सोसिले, अंबऋषीसाठी जन्म सोसिले. दुष्ट निर्दाळिले किती एक, दुष्ट निर्दाळिले किती एक. अंबऋषीसाठी जन्म सोसिले, अंबऋषीसाठी जन्म सोसिले. अंबरीषासाठी
अमृतसाठी जन्म सोशिये अमृतसाठी धर्म सोशिये अमृतसाठी धर्म सोशिये अमृतसाठी जन्म सोशिये अमृतसाठी धर्म सोशिये अमृतसाठी जन्म सोशिये अमृतसाठी जन्म सोशिये अमृतसाठी जन्म सोशिये अमृतसाठी जन्म सोशिये साठी जन्मसोशी येले किती एक महाराज म्हणतात अंबरीश राजा हो सूर्यवंशामध्ये रघुवंशामध्ये अंबरीश राजा होऊन गेला आणि या अंबरीश राजानं साधन द्वादशीचं व्रत महाराज केलं होतं. हे साधन द्वादशीचं व्रत म्हणजे दशमीला एक टाइम एकादशी निरंकार पाणी सुद्धा घ्यायचं नाही आणि द्वादशीला सूर्योदयाच्या वेळी पारण सोडायचं असं हे अंबरीश राजाचं साधन द्वादशीचं व्रत चालू होतं. आणि या व्रताची सांगता करण्याकरता हा अंबरीश राजा सर्व साधू संतांना निमंत्रित केलं पुरोहितांना निमंत्रित केलं आणि यमुना मातेच्या तीरावरती हे पारण सोडण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. सर्व ऋषी सर्व साधू संत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण सुरू झालंय. नारायण 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 गोविंद हरे नारायण नारायण गोपाल हरे नारायण नारायण गोविंद हरे नारायण नारायण गोपाल हरे. सर्व साधू संत ऋषी मुनी त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करतायत आणि एवढ्यामध्ये दुर्वास ऋषी त्या ठिकाणी हजर झाले. आनंद झाला अंबरीश राजाला. अरे काय योग आहे दुर्वास ऋषी या ठिकाणी आले. आनंद झाला म्हणजे महाराज खरोखर तुम्ही आलात आज माझा हा पारण सोडायचंय तर म्हणजे मी गंगेवर जाऊन स्नान करून येतो. दुर्वास ऋषी गंगेवर जाऊन स्नान करण्याकरता गंगेवरती गेले स्नान वगैरे केले आणि स्नान झाल्यानंतर दुर्वास ऋषी त्याच ठिकाणी भगवंताच्या चिंतनामध्ये रंगून गेले. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते इकडं पारण सोडण्याची वेळ होत आली. दुर्वास ऋषी त्या ठिकाणी भगवंत नाम चिंतनामध्ये रंगून गेले. अंबरीश राजानं पुरोहितांना विचारलं का हो पारण सोडण्याची वेळ होत आहे आणि दुर्वास ऋषी स्नाना करता गेलेत अजून काही येत नाहीत आणि माझं हे पारण जर यावेळी नाही सुटलं तर माझं हे व्रत पूर्ण होणार नाही. काय करावं लागेल. पुरोहितांनी सांगितलं एक तुळशीचं पान घ्या ते पान पाषण करा आणि थोडं पाणी घ्या पारण सोडण्यामध्ये ते जमा होईल. अंबरीश राजाने एक पान घेतलं खाऊन टाकलं पाणी घेतलं आणि थोड्याच वेळात दुर्वास ऋषी आले.
दुर्वास ऋषी फार रागिष्ट होते महाराज, कोपिष्ट होते. राजानं पारणं सोडलं, हे त्यांना कळलं, राग आला. म्हणजे मला बोलवलं, मी थांबलो, तू पारणं सोडून बसलास. राग आला आणि त्या रागाच्या मराठीमध्ये डोक्यातील एक जटा उपसली, तिची कृत्या निर्माण केली आणि ती कृत्या त्या अंबरीश राजाच्या पाठीमागं सोडली, राक्षसीन बनविली आणि ती अंबरीश राजाच्या पाठीमागं सोडली. हो, अंबरीश राजा देवाचा भक्त होता. देव राखेतया न मारील कोण, न मोडे हिंडतावन. अंबरीश राजा देवाचा भक्त, देवाला चिंता. भगवंताने ताबडतोब आपलं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी लावलं आणि सुदर्शन चक्राच्या सहाय्याने ती राक्षसीन होती, तिचा नाश केला आणि पुन्हा ते सुदर्शन चक्र दुर्वासाच्या मागे लागलं. माझ्या भक्ताला त्रास दिला म्हणून ते दुर्वासाच्या मागे लागलं. दुर्वास पुढे, सुदर्शन चक्र पाठीमाग. दुर्वास ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं, मी यातून तुला काय वाचवू शकत नाही. भगवान विष्णू शंकराकडे गेले. भगवान शंकरही वाचू शकत नाहीत. भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूने सांगितलं, मी पाठवलंय परंतु ते मला आता माघारी घेता येणार नाही. मग दुर्वासाला प्रश्न पडला की आपण ज्यांना शाप दिला, ज्यांना त्रास दिला त्यांच्याकडेच जावं. मग दुर्वास ऋषी अंबऋषी राजाकडे आले, शरणागती पत्करली, दर्शन घेतलं आणि म्हटले मला या संकटातून तू वाचव. आणि मग अंबऋषी राजाने ते चक्र थांबविलं महाराज. परंतु दुर्वासाने शाप दिलता की तुला 10 गर्भवास घ्यावे लागतील. तो शाप जो होता तो भगवंताने स्वीकारला आणि भगवंताने अंबरीश राजा करता, भक्ता करता 10 जन्म, भगवान 10 उतार घेतले. विठाला अंबऋषी साठी जन्मसोशी येले, दुष्ट निर्धारिले किती एक. विठोबा
क्षवया अवतार घेसे आपुल्या पाळीसे भक्त जना विठ्ठला धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंब ऋषी साठी जन्म सोशी येले दुष्ट निर्वाळिले किती एक. या ब्रह्मांडाचा जर आपण विचार करू गेलो ऐका या ब्रह्मांडामध्ये महाराज पहिल्या सुरुवातीला महाराजांचे एक अभंग आहे. पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पाहे कानोबा तेरे तेरे तेरे. या जगतामध्ये पहिलं महाराज कुठंच काही सुद्धा नव्हतं. अवघे शून्याची होते पाहे काहीच नव्हतं महाराज. आणि म्हणून येणे एकलेची न कंठे म्हणून येणे निर्माण केली 14 भुवनी. या एकट्याला काही करमलं नाही म्हणून येणे निर्माण केली 14 भुवनी. आणि निर्माण करून या तत्वानं शिवतत्वानं अवतार घ्यायचं ठरवलं. अशा स्वरूपात ते अवताराला आलं महाराज. ते जगताचं सृजन करण्याकरता हे शिवतत्व अशा रूपामध्ये अवताराला आलं की अर्ध अंग स्त्रीच आणि अर्ध अंग पुरुषाच अर्ध नारी नटेश्वराच्या रूपात ते अवतीर्ण झालं. अर्ध नारी नटेश्वर भगवान असं अर्ध नारी नटेश्वराच्या रूपात ते शिवतत्व अवतीर्ण झालं. आणि या शिवतत्वाच्या लक्ष द्या डाव्या अंगाच्या 6व्या अंशातून एक पुरुष महाराज प्रकट झाला. त्या पुरुषाला विचारलं मी कोण आहे. सांगितलं तू विष्णू आहेस. विष्णू मग मी काय करू. म्हणले काय नाही तू तपश्चर्या कर. मग विष्णूने महाराज तपश्चर्या सुरू केली. अशी तपश्चर्या केली महाराज घनघोर तपश्चर्या केली की त्या तपश्चर्याच्या बळावरती भगवान विष्णूला घाम आला. घाम तरी तपश्चर्या बंद केली नाही महाराज. एवढा घाम आलेला आहे हो त्या घामाचं असं सरोवर तयार होऊ लागलं. एवढी तपश्चर्या त्यांची चालू. या तपश्चर्याच्या जोरावर घामाघूम झाले विष्णू. घामाचं सरोवर त्या ठिकाणी नवे नवे असा सागर घामाचा तयार होऊ लागलेला आहे. विठाला आणि या सागरामध्ये कसं पोहोडायचं म्हणून भगवान विष्णूने स्वतःच्या सामर्थ्यावरती एक शय्या निर्माण केली. हो ती शय्या शेष नारायणाची शय्या निर्माण केली. आपण जुन्या काळचे फोटो पाहतो महाराज. शेष नारायण आणि त्या शेष नारायणावरती भगवान विष्णू असे पोहलेले. त्या शेष नारायणाची शय्या निर्माण केली आणि त्या शय्येवर भगवान विष्णू त्या सागरामध्ये असे पोहले गेले. पोहल्यानंतर भगवान विष्णूच्या नाभीमधून एक असं कमळ निर्माण झालं. भव्य दिव्य असं नाभीतून कमळ प्रकट झालं आणि त्या कमळातून महाराज ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव नाभीतून नाभी कमळातून ब्रह्मदेव निर्माण झाले. आणि ब्रह्मदेव अवतीर्ण झाल्यानंतर भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला सांगितलं की देवा तुम्ही हे जगताचं सृष्टी चक्र चालवा. हे जगताचं सृजन करा. तुम्ही सृष्टी उत्पन्न करा. अशी आज्ञा भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला दिली. ब्रह्मदेवाने सांगितलं मी जर सृजन केलं ही सृष्टी उत्पन्न केली आणि त्यामध्ये जर मला मोह निर्माण झाला तर मग त्याचा काय उपयोग नाही. हो
मी एकटा आहे हेच बरं आहे. म्हणजे एकटा जीव हा उपाधी लावून घ्यायला नको. एकटा जीव सदाशिव म्हणले काही गरज नाही सृष्टी निर्माण करायची. मग ब्रह्मदेव हे सृजन करण्यास तयार होईना. भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टीची उत्पत्ती करा, सृजन करा. ब्रह्मदेवाने सांगितलं मी एकटा हे चांगलंय, एकटा जीव सदाशिव, मी सृष्टी उत्पन्न करणार नाही. मग भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला 4 श्लोकाचं भागवत सांगितलं महाराज. चतुश्लोकी भागवत त्याला आपण म्हणतो. हे 4 श्लोकाचं भागवत भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला सांगितलं. आणि या चतुश्लोकी भागवत ऐकल्यानंतर, याचं तत्वज्ञान ऐकल्यानंतर, या भागवताच्या तत्वज्ञानाने तत्वनिष्ठ झालेल्या ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण करायचं ठरवलं, उत्पन्न करायची ठरवली. मग ब्रह्मदेवाने काय केलं? वेगवेगळे जीव महाराज निर्माण करायला सुरुवात केली. 2 पायाचे, 4 पायाचे, भूचर, खेचर, वंचर असे वेगवेगळे जीव निर्माण केले. पशु पक्षी निर्माण केले, हत्ती निर्माण केले, घोडे निर्माण केले, गाढव निर्माण केली, कुत्रे निर्माण केली, असे अनेक जीव ब्रह्मदेवाने निर्माण केले. आणि ब्रह्मदेवाला विचार पडला महाराज, अरे मी एवढे जीव निर्माण केले, परंतु यामध्ये मला जाणणारा एकही जीव नाही. मला जाणणारा एकही जीव यामध्ये नाही. पशु निर्माण केले, पक्षी निर्माण केले, गाढव निर्माण केली, घोडं निर्माण केली, कुत्री निर्माण केली, परंतु मला जाणणारा यामध्ये एकही नाही. मग मला सांगा, गाढव कुठं देवाला जाणतात का? होता ते नाही. घोडे कुठं देवाला जाणतात का? नाही. ब्रह्मदेवाला प्रश्न पडला, अरे एवढे जीव मी निर्माण केले, मला जाणणारा यामध्ये एकही नाही. मला जाणणारा, माझं भजन करणारा कोणीतरी असावा. म्हणून ब्रह्मदेवानं पुन्हा 4 मानस पुत्र तयार केले. सनक कुमार त्याला म्हणतात. 4 मानस पुत्र तयार केले. 5-5 वर्षाचे मानस पुत्र झाले. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्ही सृष्टीचं सृजन करा, सृष्टीचक्र चालवा. त्या मानस पुत्राने ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही आम्हाला निर्माण करताना तुमचा भाव काय होता, की जेणेकरून मला जाणणार कोणीतरी असावं, माझं भजन करणार कोणीतरी असावं, म्हणून तुम्ही आम्हाला निर्माण केलं. आम्ही परमार्थच करणार, आम्ही सृजन करणार नाही. स्पष्ट त्या मानसपुत्राने सांगितलं लागलं, आम्ही सृजन करणार नाही. ब्रह्मदेवाला राग आला महाराज. 5-5 वर्षाचे होते. ब्रह्मदेवाने त्यांना शाप देऊन टाकला, अरे तुम्ही तसेच राहा, तसेच राहा. म्हणले की ते 5 वर्षाचे तसेच राहू लागले. ऐका, मग हा शाप देखील त्या मानसपुत्राने स्वीकारला. डोळे महाराज शाप दिला, तो शापही त्यांनी स्वीकारला. मग काय करावं? ब्रह्मदेवाला प्रश्न पडला, अरे त्यांना शाप दिला तरी त्यांनी शाप स्वीकारला, शापही त्यांनी स्वीकारलाय. ब्रह्मदेवाला राग आला महाराज, क्रोधायमान झाले आणि असे बसले की सृजन, पृथ्वीचं सृजन करण्याकरता मी हे मानसपुत्र निर्माण केले, हे सृजन करण्याकरता तयार नाहीत, यांना शाप दिला, शापही त्यांनी आनंदाने स्वीकारला. म्हणून ब्रह्मदेव असे बसले, क्रोध अनावर झाला आणि त्यांच्या दोन्ही भुरकुटी अशा ताणल्या गेल्या, भुवया महाराज. दोन्ही भुवया ताणल्या गेल्या आणि दोन्ही भुवयाच्या मधून प्रखरतेनं दिव्य अशी ज्वाला निर्माण झाली आणि त्या ज्वालेमध्ये एक लहान बालक निर्माण झालं.
आणि ते लहान बालक रुद्र रूपात त्या ठिकाणी प्रकट झालं. म्हणजे भगवान शंकराने ब्रह्मदेवाच्या भुरकुटीतून रुद्र रूपाने अवतार घेतला. विठाला भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि भगवान शंकर रुद्र रूपात प्रगट झाले. तीनही देवता प्रगट झाल्या. ऐका, ब्रह्मदेवाकडे काम आलं काय? या जगताची उत्पत्ती करायची. भगवान विष्णूला या जगताचं पालन पोषण करायचं आणि भगवान शंकरानं या जगताचा संहार करायचा. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही शक्ती कार्यान्वित झाल्या. महाराज प्रत्येक आपलं कार्य करू लागले. ब्रह्मदेव उत्पत्ती, भगवान विष्णू पालन आणि भगवान शंकर संहार करण्याचं कार्य करू लागले. विठाला हे कार्य चालू असताना एक वेळ सर्व ऋषी मुनींनी मेरू पर्वतावरती ऋषी मुनींना सर्वांना निमंत्रित करण्यात आलं. सर्व देवांना निमंत्रित करण्यात आलं. ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान शंकर सर्व ऋषी मुनी त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांचा महाराज सत्संग सुरू झाला. नारायण 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 गोविंद हरे, नारायण नारायण गोपाल हरे, नारायण नारायण गोविंद हरे, नारायण नारायण गोपाल हरे, नारायण 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 नारायण. असा सत्संग त्या ठिकाणी चालू आहे. गोड भजन चालू आहे, नामस्मरण चालू आहे. आणि एकाएकी ब्रह्मदेव उठून उभे राहिले. म्हणले, हो आम्ही तीनही शक्ती या ठिकाणी आलेलो आहोत. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही शक्ती आम्ही या ठिकाणी आलो आहेत. मग आमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे? मग आलेल्या ऋषी मुनींनी पाहिलं. म्हणजे तुमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ भगवान शंकर आहे. ब्रह्मदेवाला राग आला. म्हणला, या सृष्टीची उत्पत्ती करण्याचं काम मी करतोय आणि तुम्ही खुशाल म्हणताय भगवान शंकर तुमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. हो, ऐका ऐका जरा थोडं शांत जरा. विठाला भगवान शंकरला तुम्ही श्रेष्ठ मानताय. ऐका, ब्रह्मदेव म्हटले बर का भाऊसाहेब, ब्रह्मदेव म्हटले त्याला राहायला घर आहे का? कुणाला? भगवान शंकर राहायला घर आहे का? राहते म्हणले स्मशान वाट्यात. हो बरोबर आहे की नाही? भगवंता शंकराचं राहणं कुठे आहे? स्मशान भूमीमध्ये राहतात. हो, अहो ज्या स्मशान भूमीमध्ये आपण गेलो, स्मशान भूमीतून आपण परत आलो तो आपण महाराज आंघोळ करतोय. मग याचं राहणं म्हणजे स्मशान भूमीमध्ये आहे. लोक इतकं त्याला तुच्छ समजतात. आल्याबरोबर आंघोळ केल्याशिवाय घरात येत नाही, अशा ठिकाणी ते राहतंय. आणि तुम्ही म्हणताय कुशाल तो आमच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. काय सांगायचंय म्हटले ब्रह्मदेव. अंगाला राख लावते कसली?
भस्मवटी रुंड भस्मवटी रुंड मारा भस्मवटी रुंड मारा रुंड मारा भस्मवटी रुंड मारा हाती त्रिशूळ निघाला गजचर गजचर्म जिल्हा परिषदेच्या सदस्य ताई यांचं या मंडपामध्ये आगमन होत आहे. सर्वांनी टाळी वाजवून ताईंचं स्वागत करा. विठाला देवांच्या सभेमध्ये ब्रह्मदेवाने सांगितलं सर्वात मी श्रेष्ठ आहे. हो, माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. म्हणजे सर्व ऋषी मुनी सांगितलं तुमच्यापेक्षा भगवान शंकर श्रेष्ठ आहेत. म्हणजे होऊच शकत नाही. म्हणजे त्यांना राहायला घर आहे का? डायरेक्ट म्हणजे राहायला घर आहे का? खरंच भगवंताला घर नाही राहायला महाराज. हो, भगवान शंकराचे भक्त तात्या श्रीमंत भक्त आहेत. हो, कुबेर एवढी श्रीमंती कोणी केली महाराज? कुबेराला या धनाचा राजा केलं भगवान शंकराने राजा केलं. त्या कुबेराला वाटलं आपली ही देवता स्मशान भूमीमध्ये राहते. आपल्याला त्यानं एवढं दिलंय. हो, एवढं दिलंय, राजा केलंय धनाचा. मग त्याच्याकरता आपण काहीतरी करावं म्हणून या कुबेरानं एक सोन्याचा महाल बनवायला घेतला महाराज. एक सुंदर असा सोन्याचा महाल बनविला आणि तो महाल अर्पण करण्याकरता भगवान शंकराकडे आली आणि भगवान शंकराला विनंती केली की हे देवा, तुम्ही मला या धनाचा राजा केलाय म्हणून मी तुमच्याकरता हा सुंदर असा सोन्याचा महाल बनवलाय. या ठिकाणी सरपंच साहेब येत आहेत. त्यांचंही सर्वांनी टाळी वाजून स्वागत करा. सुंदर असा सोन्याचा महाल मी तुमच्याकरता बनवलाय. तुम्ही त्याचं स्वागत करा, स्वीकार करा. पार्वती साहेबांनी सांगितलं काय हरकत आहे, घ्या ना म्हणजे आपल्याला तो सोन्याचा महाल. सोन्याचा महाल घेतला महाराज. मग आता नवीन महाल स्वीकारलाय, नवीन महाल घेतलेला आहे. मग त्या महालाची महाराज आपल्याकडे पद्धत आहे. काय येतात त्या वास्तुशांती करायची, पूजा करायची. मग त्या काळचा ब्राह्मण, वेदनिष्ठ ब्राह्मण कोण? रावण महाराज. रावण हा त्या काळचा मोठा हुशार ब्राह्मण होता. त्या रावणाला पूजा करण्याकरता त्या ठिकाणी बोलवलं. रावणानं अशी पूजा केली महाराज, वेद होम हवन सर्व काही असं व्यवस्थित केलं आणि असे वेदांचे मंत्रोच्चार केले की ते मंत्रोच्चार ऐकून भगवान शंकर संतुष्ट झाले. म्हणले वा, काय पूजा विधियुक्त केली म्हणले यानं. संतुष्ट झाले, पूजा वगैरे झाली. आणि पूजा झाल्यानंतर रावणाला भगवान शंकराने विचारलं तुम्ही माझी व्यवस्थित पूजा केली, तुम्हाला या पूजेबद्दल तुम्हाला दक्षिणा काय हवे? रावणाने सांगितलं मी मागेल ते तुम्ही देणार. म्हणले हो, तुम्ही मागताल ते मी तुम्हाला
देणार. विठाला विठाल मागताल ते तुम्हाला मागताल ते मी तुम्हाला देणार. देणार म्हटल्यानंतर म्हणजे असं करा, मी आता ज्या महालाची तुमच्या पूजा केली का नाही, कोणता सोन्याचा महाल, तो सोन्याचा महालच मला देऊन टाका. भगवान शंकर म्हणजे तथास्तु, घेऊन टाका. कुबेरानं महाल अर्पण केलेला भगवान शंकरानं तो रावणाला देऊन टाकला. सोन्याची लंका रावणाची नव्हती बरं का पहिली, कुबेराची महाराज भगवान शंकराला लिहिली, परंतु पूजा करून भगवान शंकराने ती रावणाला देऊन टाकली. आणि ब्रह्मदेव म्हणतोय तुमची देवता अशी भोळी आहे. किती भोळी आहे अहो, पूजा करायला आलेल्या ब्राह्मणाला डाक्का महालच देऊन टाकला आणि तुम्ही म्हणताय आमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ भगवान शंकर आहे. शक्यच नाही हो. अंगाला काय लावतंय म्हटले, चिताभस्म. आपण जर स्मशानभूमीमध्ये सावण्या करता गेलो आणि त्या राखेला जर आपला हात लागला तर आपण घरी आल्याबरोबर आंघोळ करतो की नाही, हो, अशुभ मानतो. आणि तुमची देवता ते भस्म चिता भस्म अंगाला लावते आणि तुम्ही खुशाल म्हणताय आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्या गळ्यामध्ये पाहिजे म्हटलं, काय गळ्यामध्ये, गळ्यामध्ये मेलेल्या माणसाच्या मुंडक्याची हार गळ्यामध्ये, अशी तुमची देवता आहे आणि तुम्ही म्हणताय आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. विठाला ब्रह्मदेव सांगितलं मी श्रेष्ठ आहे. हो, तुमच्या ते सर्व देवतांमध्ये मी श्रेष्ठ आहे. भगवान विष्णू म्हणजे ऐका, भगवान शंकर श्रेष्ठ आहे. 4 वेदांना बोलवण्यात आलं की भगवान शंकर श्रेष्ठ आहे. सर्व ऋषी मुनी त्या ठिकाणी जमा झाले. ऋषी मुनींनी सांगितलं भगवान शंकर श्रेष्ठ आहेत. कसे श्रेष्ठ आहेत ऐका. त्यांनी त्या ठिकाणी ऋषी मुनींनी सांगितलं म्हणजे पहा तुम्ही, आपण साधं लग्न जमवताना पंचांग पाहत होता त्या, बरोबर की नाही, आणि पंचांगणामध्ये नवरदेवाचा वर जर सापाचा आला आणि नवरीचा वर्ण जर उंदराचा आला तर आपण लग्न जमवतो का? ते नाही जमत, कारण सापाचं उंदराचं जमत नाही महाराज. सतत त्यात मध्ये भांडण तंटण होत राहतात म्हणून आपण ते जमवत नाही. परंतु आमच्या भगवान शंकराच्या कुटुंबामध्ये पहा तुम्ही, सापाचं आणि उंदराचं सुद्धा त्या ठिकाणी जमलेलं आहे. हो, कसं जमलंय महाराज? भगवान शंकराच्या गळ्यामध्ये काय आहे? साप आहे, वासुकी आहे, आणि गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहेत का नाही आनंदात? हो, म्हणून आपल्या संसारामध्ये आनंदात राहण्याकरता त्याची पूजा करायची महाराज. विठाला सरपंच साहेब, मोराचं आणि सापाचं कधी जमतं का? मोराचं आणि सापाचं नाही जमत. परंतु भगवान शंकराच्या कुटुंबामध्ये मोराचं आणि सापाचं जमलेलं आहे. हो, कार्तिक स्वामीचं वाहन काय आहे? मोर आहे, आणि भगवान शंकराच्या गळ्यामध्ये साप आहे. आहे का पुराणात उल्लेख यांचा कधी भांडण झालंय? आनंदी जीवन आहे म्हणून असं आनंदी जीवन जगण्याकरता त्यांची सेवा करायची महाराज. तंटा उत्पन्न होऊ नये म्हणून त्यांची सेवा आहे. विठाला आणखी एक उदाहरण सांगतो. वाघाचं आणि बैलाचं जमलेलं कुठं पाहिलं का? बोला ना. वाघाचं आणि बैलाचं, आपण बिबट्याला तर आपले जनावर आपण आत कोणून ठेवतो. वाघाचं आणि बैलाचं जमतं का? नाही. परंतु भगवान शंकराच्या कुटुंबामध्ये वाघाचं आणि बैलाचं जमलंय. बरोबर आहे की नाही? हो, लक्ष्मीबाई साहेबांचं वाहन काय आहे? वाघ आहे, आणि भगवान शंकराचं नंदी. जमलंय का नाही? आले का पुराणामध्ये कुठं यांचं भांडण झालंय? हो, भांडण नाही, विरोध नाही, आनंद त्यांचं जीवन आहे. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये जर आपल्याला आनंद हवाय, तंटा नकोय, तर भगवान शंकराची, भगवान शंकराने घेतलेल्या अवताराची पूजा करा, त्याचं भजन करा. बघा, देवांचा वाद ठिकाणी निर्माण झाला. ब्रह्मदेव म्हणायचे की
माझ्या मीच सर्व देवतामध्ये मी श्रेष्ठ आहे. बाकी ऋषीगण म्हणायचे की ब्रह्मदेवापेक्षा विष्णूपेक्षा भगवान श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेव काय ऐकेनात आणि मग ब्रह्मदेवानं केलेली स्तुत निंदा की भगवान शंकराला काय आवडली नाही. भगवान शंकराला राग आला, क्रोधायमान झाले आणि क्रोधायमान झाल्याबरोबर भगवान शंकराने तिसरा डोळा उघडला. महाराज तिसरा डोळा उघडला, एवढा राग आलेला आणि त्या रागाच्या क्रोधाच्या ज्वाला त्या तिसऱ्या डोळ्यातून अशा प्रखरतेने बाहेर पडल्या आणि त्या बाहेर पडत असताना त्यामध्ये एक असा पुरुष निर्माण झाला. तो पुरुष म्हणजे काल भैरव भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले. बोला काल भैरव भगवान. त्या ठिकाणी काल भैरव महाराज प्रकट झाले. विठाला आणि या भैरवानं प्रकट होऊन भगवान शंकराचाच अवतार प्रकट होऊन ब्रह्मदेवची निंदा करत होते. त्याचा बदला घेण्याकरता आपल्या एका नकाने ब्रह्मदेवाचा एक शिरच्छेद केला. महाराज शिर तोडून टाकलं आणि भगवान शंकराने सांगितलं आता तुझ्याकडनं ब्रह्महत्या झाली आणि हे ब्रह्महत्येचं पातक फेडण्याकरता तो तीर्थयात्रा करण्याकरता जा. मग तो तीर्थयात्रा करत 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 फिरू लागले. भगवंताने सांगितलं की ज्या ठिकाणी तुझं हे मस्तक खाली पडेल त्या ठिकाणी तुझी ही ब्रह्महत्या संपते. कोण हे भैरवनाथ सिद्धनाथ फिरत फिरत काशी क्षेत्रामध्ये आले आणि काशी क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या हातून ते एक मुंडक खाली पडलं. त्या ठिकाणीच थांबले आणि तेव्हापासून या काशी क्षेत्राची सर्व जबाबदारी भैरवनाथावरती आले. विठाला मग काशी क्षेत्रामध्ये जे भक्त येतील त्यांचा उद्धार करण्याचं कार्य भैरवनाथाचं. काशीला जे कोणी गेले असतील महाराज, आमचे महाराज नेहमी जातात, पहिलं दर्शन कोणाचं आहे? काल भैरवाचं. काशीला गेल्यानंतर पहिलं दर्शन काल भैरवाचं आहे. आणि ऐका, काशीमध्ये यमाची सत्ता चालत नाही. जे काशीला जाऊन मरतात त्यांना महाराज मोक्षच मिळाला. माऊली ज्ञानोबरावर करतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय केर परे वेचे लागे शरीर ते गावी. या ठिकाणी मृत्यू आल्यानंतर त्याचा उद्धार होतो. हे सर्व काशी क्षेत्राचं जे राज्य आहे ते सर्व त्या कालभैरवाकडे आहे. विठाला सकोटे महाराजांनी 6:45 सांगितलं होतं, 7 पर्यंत नेले. अशा प्रकारे त्या ठिकाणी कालभैरव प्रस्थापित झाले आणि नंतर कालभैरव तीर्थयात्रा करत फिरत असताना अनेक दैत्यांचा संहार केला, अनेक राक्षसांना ठार मारलं आणि असा एक बलाढ्य राक्षस प्रचंड नावाचा तो काही केल्या देवांना मरेना. मग शेवटी कालभैरवाकडे ती कामगिरी आली आणि कालभैरवाने त्याचा पाठलाग सुरू केला. तो जिकडे जाईल तिकडे कालभैरव त्याच्या पाठीमागं फिरू लागले. शेवटी कालभैरव तो प्रचंड नावाचा राक्षस पाताळामध्ये गेला. कालभैरव पाताळामध्ये गेले आणि पाताळामध्ये गेल्यानंतर पाताळाचा जो राजा आहे नागराजा, या नागराजाला वाटलं की हा कालभैरव आपल्यावरती युद्ध करण्याकरता आलेला आहे. म्हणून या राजानं असंख्य नाग त्या कालभैरवाच्या अंगावरती सोडले. महाराज असंख्य नाग सोडले. एवढे नागांनी चावा घेतला परंतु कालभैरवाला विषबाधा झाली नाही. म्हणून आपण आपल्या इकडे विषबाधा कुणाला झाली आपण भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आणतो आणि भैरवनाथ ते विष उतरवण्याचं कार्य करतात. विषबाधा झाली नाही. असंख्य नागांनी चावा घेतला आणि हे दृश्य त्या नागराजाची नागकन्या जोगेश्वरी नावाची हे पाहत होते. त्याला विचार केला, अरे काय पराक्रमी राजा आहे, एवढ्या नागांनी चावा घेतला
तरी याला तीळ मात्र व्यथा झालेली नाही. लग्न केलं तर मी याच राजाशी करणार म्हणून आपल्या वडिलांना सांगितलं की हा जो आलेला आहे भैरवनाथ राजा काल भैरव, मी यांच्याशीच लग्न करणार आहे. त्या राजालाही आवडलं. म्हणजे आज आपण याला मारण्याकरता एवढे नाग पाठवले, परंतु त्याला काही तीळ मात्र व्यथा झाली. त्या राजाने आपल्या मुलीचं लग्न काल भैरवाबरोबर जमवलं आणि तोच लग्न सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये, शाही थाटामध्ये आज या ठिकाणी पावसाळ्यात करत आहे.
रक्षावया अवतार आपल्या काळी अंबऋषी साठी जन्मदोषी दुष्ट धन्य तुझा कृपा सिंधू म्हणते आपुला तो बोल साचे आपुला तो बोल साचे खरी तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषी साठी जन्मदोषी दुष्ट निर्धारिले विठाल जय जय विठाल जय अक्षरा असतो का मग त्या नद्या सांगायच्या अक्षरा वाटा अक्षरा आज या ठिकाणी काशीगडचे काळ भैरव श्री भैरवनाथ म्हणजेच आपले जावळ सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह प्रत्यर्थ हरिभक्त पारायण बापू महाराज दराडे यांचं श्रीनाथ आख्यानावर अतिशय सुंदर असं नाम संकीर्तन या ठिकाणी पार पडलं खाली बस रे. आणि या कीर्तनातून महाराजांनी परमेश्वर अवतार का घेतात आणि भक्तांना रक्षणासाठी अवतार घेतात हे मर्म आपल्या कीर्तनातून सांगितलं. त्याबद्दल या देवस्थान कमिटीच्या वतीनं हरिभक्त पारायण बापू महाराज दराडे यांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि विशेष सांगायचं म्हणजे की जेव्हापासून बापू महाराज दराडे हरिभक्त पारायण कीर्तन सेवा करतात ती कीर्तन सेवा अतिशय विनामूल्य अशी कीर्तन सेवा असते. संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये आपल्या म्हटलेलं आहे, तुका म्हणे घेती आणि देती ते नरका जाती. म्हणजे जे द्रव्य देतात द्रव्य घेतात त्याला नरकात जावं लागतं असं कीर्तनाचं त्यावेळेस तुकाराम महाराजांनी 1130व्या आपल्या अभंगामध्ये तुकाराम गाथेमध्ये सांगितलेलं आहे. तेच तो महाराजांनी पाळलेला आहे. आणि बापू महाराज दराडे कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाही ही त्यांची खासियत आहे. आणि असं कीर्तन त्यांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल मंदिर कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. त्यांना साथ देणारं आमचं मदनवाडीचं भजनी मंडळ यांचेही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर साथ मदनवाडीच्या भजनी मंडळाने दिली बापू ढवळे असतील, सोनवणे महाराज असतील, जाफरबाई असतील, सगळे मंडळ आमची. त्याचप्रमाणे मृदंगमणी यांना आपण म्हणतो ते दराडे महाराज यांचे या ठिकाणी जाहीर आभार. हार्मोनियम वादक आमचे महाराज हरिभक्त पारायण दराडे महाराज यांचंही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. आणि ते सर्व चित्रीकरणाचं काम ज्यांनी केलं ते आपल्या मदनवाडी गावचे सुपुत्र संदीप भाऊ डोंबाळे यांनी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलद्वारे चित्रीकरण केलं. त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण अक्षता वाटाव्यात. या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य सौ मेघनाताई तुकाराम मंडगर, त्याचप्रमाणे यात्रा कमिटीचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ऋषितुल्य रंगनाथाच्या देवकाते, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास नाना देवकाते पाटील, त्याचबरोबर गावचे पोलीस पाटील वनवे पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी
सर्व मंडळाचे अध्यक्ष, महिला मंडळाचे अध्यक्ष या सर्वांचं आम्ही या शाही विवाहात प्रत्यर्थ हार्दिक असं स्वागत करतो. आणि थोड्याच वेळात आपले कासेकडचे काळ भैरव जावर सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह या ठिकाणी साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो. आणि हा सर्व खणखणीत आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे लांडगे मंडप डेकोरेटर्स लिंबोडी यांचंही विशेष या ठिकाणी कौतुक करतो. महादेव लांडगे आपल्याला कायम आपल्याला सहकार्य करतात आणि खणखणीत आणि दणदणीत आवाजात साऊंड सर्व्हिस म्हणजे लांडगे मंडप अँड डेकोरेटर्स सिद्धेश्वर लिंबोडी. जय जावर सिद्धनाथ महाराज. काकांना विनंती, आपण या विवाहाची संपूर्ण तयारी करा. थोड्याच वेळात विवाह संपन्न होत आहे. अक्षता वाटणार आहे, अक्षता वाटा. या ठिकाणी आपल्या अकोले आणि निरगुडचे सनई वादक मोरे मामा असतील, खंडागळे असतील, यांनी अतिशय सुंदर असं वाद्य सर्वांनी अक्षरा पोचल्या का बघा. काकांनी तयारी करायची. लग्नाचा विवाहाचा टायमिंग झालेला आहे. या विवाह स्थळासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य मेघना तुकाराम बंडगर, माजी सरपंच तुकाराम भाऊ बंडगर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष रंगनाथात्या देवकाते, कर्मयोगीचे संचालक विश्वासनाना देवकाते पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावचे पोलीस पाटील उर्मिळ पाटील आणि सर्व ग्रामस्थ मंडळ यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि थोड्याच वेळात शाही व्यवस्था या ठिकाणी पार पाडणार आहे. अक्षरा सर्वांना पोचले का? अक्षरा काका करा चालू. वक्रतुंड सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु देवता सर्वमंगले शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं ईश्वर सिद्धिदं बल्लालो मुरुडं विनायकं चिन्तामणि स्थेवरं लीलात्रि गिरिजात्यकं सुरवरं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामोरा जनसौदिर गणपती दकटी फणेंद्र गरवा भावी शशी शोभतो हस्ती अंकुशगड्डु पद्म परशो दंती हिरा झळकतो पायी पैंजन घागरी ऋणझणे प्रेमे बरा नाचतो ऐसा देव गणेश तो वधुवरा
कुर्यात सदा मंगल शुभदा मंगल सावधान शुभ मंगल सावधान गंगा सिंधू सरस्वतीचे यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन वती वेदिका त्रिवती मा शिरदरी केता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलई समुद्र सहिता पूरा शुभ मंगल हरिभाऊ सावधान हरिभाऊ म्हणा की कुठे? लक्ष्मी कौ सुहबारी जात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गावकार मधुदासुरेश्वर गजो रमादि देवांगणा अश्वसप्त मुखम विषम हरिदनम शंखमृतम चांबुदे रत्नानि चतुर्दशम प्रीतिदिनम कुर्यात सदा मंगल सावधान काका वद सावधान समयो सादा सवे पै असो वागवा दान करा पयात घटिका संपूर्ण होली असो भावे सद्गुरुचे पदंबुज करा चित्ती स्मरा आदरे दो पक्षी कुलदैवत वधवरा सूर्यादश मंगल सावधान सर्वांनी पठार घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. कृपया आरती घ्या आता आरती. झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा सुरवाळीकपणे ते सापडलेले ने आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा तुका म्हणे भो गेला निवारी लाग आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा करोणी आरती चक्रपाने हो वाळते आजी पुरालेला वस धन्य काळ हा दिवस पापा सकाळा पुण्यवंत तुम्ही बाळा आजी पुरालेला वस धन्य काळ हा दिवस तुका वाई टाळी उभा सन्मुख जवळी आजी पुरले न वस धन्य काळ हा दिवस प्रेम सप्रेमारती गोविंदाचे हो वाळती धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन बाळ प्रौढाने मुक्ता हो वाळीते परमानंदा धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन नामा म्हणे केशवासी उठणे राहिलो तटस्थे धन्य धन्य ते लोचन करते अवलोकन आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत म्हणून वेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले
ज्ञान जगी तनेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने अर्थ ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक संत मनोवेदना माझा अर्थ ज्ञान राजा प्रगट गुय बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दने पायी मस्तक ठेवले अर्थ ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक संत मनोवेदना माझा अर्थ ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दागवे आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाशान तारिले कैसे तुकोबाचे अभंग उत्के रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दागवे आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले अर्धे तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा अर्धे तुकारामा झाली लोटांगण काशी क्षेत्रावनी दक्षिणी आले मस्वरी राहुनी रैवस केला तेथून भक्तासाठी गुप्त राहिले ते सदासनी प्रगट झाले जय देव जय देव जय जावन सिद्ध अर्चिव स्वमे गुणवेद पवाराची भक्ती बहुपार झाली तिने कमधेनु गुप्त्यान वेली येऊन आसनी उभा राहिली पंचकेदार देवावर केले जय देव जय देव जय जावन सिद्ध अर्चिव स्वमे गुणवेद पवाराची भक्ती बहुपार झाली तिने कमधेनु गुप्त्यान वेली येऊन आसनी उभा राहिली पंचकेदार देवावर केले जय देव जय देव जय जावन सिद्ध अर्चिव स्वमे गुणवेद वारू खोलीचा निघाला लागे वेळेवर घाटीचा समोर लांब चमकदारासाठी करीती शेक कोण्या दिवशी पाहता उभेला ग भाग जय देव जय देव जय जावन सिद्ध अर्चिव स्वमे गुणवेद छाया रक्षामुळे देव अवतरले जावन सिद्ध नाव प्रगट झाले देशोदेशीची जनेतील यात्रेला गुलाल उधळीचा आनंद झाला जय देव जय देव जय जावन सिद्ध अर्चिव स्वमे गुणवेद भक्त तारायसी आलास देव मला भाव पुंज करती सद्भाव काय बरं म्हणते करती मानव दास महिमा मागे तव चरणी ठेव जय देव जय देव जय जावन सिद्ध अर्चिव स्वमे गुणवेद नाचबत अठ्ठावीस विटीवरी उभा वामागे रुक्माई पुंडलिकाची प्रमालेगा चरणी वाये भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा वारी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पायी जुनगा जय देव तुळशी माळा करे उडी काठी काशे पितांबर कस्तुर लाठी देवा गुरुवारा घेतली भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राही जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलना जय देव जय आषाढी कार्तिकी भक्तजन येती व साधू संत येती चंद्र वागे माझे कान जे करती दर्शन मात्र तया होय देशवासी नामदेव भादेवाची नामदेव भावे वारची जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव महादेवाची ब्रह्मांडे माळा
शेखंड काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी वाळा ते तुळणी निर्मळ वाहे जोजोळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू तर गौरा जय देव जय कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदराना शतकंठ निळा ऐसा शंकर शोभ महावेलाळा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू तुझकर गौरा जय देव देवी रे सागर मंथन पण केले त्या माझ्यावचे ताला उठले ते तू आगोरपण प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू पुष्कर गौरा जय देव लग्नाम पंचवंदर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मूर्ज सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघु रामदासांतरी जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू कर्पूर जय देव तथाने उड्डाणे अहंकार वरणे करे नवमी अडाडले परवानो कांतीर्वणी सुरवर्णी शाचर झाल्याच्या बहिणी जय देव जय हनुमंता तुमचे प्रसारे नवे कृतांता जय देव तुमने पाता उमला प्रतिशब्द सगळं दबणार वारणा कडाले परवान उड्डाण उच्छेद रामे रामदासा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद नवे कृतांता जय देव गाणी लोटांगण पायन रूप तुझे रमे आलिंगन अनंत पूजन भावे हो हरे नमहे नाम तमेव माता पिता तमेव बंधु सखा तुम्ही हो विद्या गुरु तुम्ही हो सर्व मुदेव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पार्वती पतेश्वर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय नवनाथ महाराज की जय जावल सिद्धनाथ महाराज की जय श्रीनाथ मस्कोबा महाराज की जय बजरंग बली की जय जय जावल सिद्धनाथाच्या नावानं चांगले आई जोगेश्वरी